हा. राजीनामा दिला. काय करायचे? महानगरपालिकेच्या निवडणुका चालू झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस आहे. भारतीय जनता पार्टीचे निखिल गायकवाड हे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या पदाचा आणि ह्याचा राजीनामा दिलेला आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार. नेमकं कशामुळे राजीनामा दिला काय सांगा? तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करतो. आणि मी निखिल गायकवाड लातूर शहर भारतीय जनता पार्टीचा संघटन मंत्री म्हणून कार्यरत होतो. याच्या आधी पण मी भारतीय जनता पार्टीमध्ये पद भोगलेली आहेत. 8 वर्ष झालं पक्षाचं नितांत आणि निष्ठावान काम मी केलेलं आहे. हे मी फक्त एकटा म्हणत नाही, तर लातूर शहरात आपण कोणालाही विचारलं, निखिल गायकवाड हे नाव सामाजिक क्षेत्रात आजपर्यंत आहे आणि पुढे पण राहणार आहे. पण त्याचा कुठंच विचार आजपर्यंत मला वाटते की पक्षाने माझा केला नाही. सरचिटणीस पद हे देऊन तुम्ही पालिकेला लढू नका असा विषय जर होत असेल तर मी आधीच सांगितलं होतं की मला पालिका लढवायची आहे. मी त्याच्यासाठी तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी लढवाई आहे. मला तुम्ही बिनविरोध किंवा क्रॉफ्ट अशा गोष्टीचा मी कार्यकर्ता नाही. मला निवडणूक लढायचीच होती. पण मी ना काल सगळा विषय झाला, काल मला निरोप आला की कुठंच आपलं काही होत नाहीये. मग खंत वाटली की एवढा वर्ष काम करणाऱ्या माणसाला जर तिकिटासाठी एवढी मारामार करावं लागत असेल, आणि ते पण काम करणाऱ्याला, आयत घरात बसून झोपणाऱ्याला तिकीट भेटतायत. आयत घरात बसून झोपणाऱ्याला तिकीट आहेत. कुठला तरी सर्वे काढून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला डावलायचं काम चालू आहे. प्रभाग 11 मध्ये मी पोटनिवडणूक लढवली होती तेव्हा माझ्यासोबत सगळे माझे सहकारी, विशाल भैया असतील, रागिणीताई असतील, हे सगळे सहकारी त्यांनी पूर्णपणे माझं काम केलं. पक्षाने मला पण तिथं थोडीफार मदतीची ही झाली, पण ठीक आहे, आम्ही मान्य केला पराभव. आम्ही पुढे चालत गेलो. पुन्हा तिथंच काम करण्याचा निर्णय घेतला 11 मध्ये. मग 11 मध्ये काम करत असताना तुम्ही आज पण 11 मधील प्रभागात जावा. निखिल गायकवाडने कोविड काळातले केलेले तिथले काम विचारा, किंवा हडको मध्ये असतील, प्रभाग 11 मध्येच काम केलेलं होतं मी पहिले. मग तिथं आम्हाला म्हणले की तुम्हाला तिकीट तिथलं देऊ शकत नाही, कारण खासदार साहेबांचा आग्रह आहे, माजी खासदार साहेबांचा. त्यांच्या घरचे, त्यांचे भाचे प्रवीण भैयांना तिकीट द्यायचंय. आणि इकडे 12 मध्ये त्यांच्या भाची म्हणजे आमच्या वहिनी, त्यांचं नाव माहित नाही मला, पण त्यांना इकडलं 12 मध्ये तिकीट द्यायचं असं त्यांचं ठरलं. मग त्यासाठी मी माघार घेतली. मी म्हणलो आम्हाला 13 किंवा 14 प्रभाग हा द्यावा, कारण इथं मी घरात राहतो, स्थानिक आहे मी इथला. आणि इथं माझ्या वडिलांचं, वडील माझे प्राचार्य आहेत दयानंद कॉलेजला, सगळ्यांना माहिती आहे. मग मी तेवढं म्हणलं की स्थानिक उमेदवार असल्यामुळे मला इथं संधी द्यावी आपण. मग इथं पण त्यांचं कोणतं दुसरंच नाव आहे सर्वे मध्ये असं म्हणले. मग 14चा विषय बोललो. म्हणलं काम करणार मला थोडंफार कुठतरी ऍडजस्ट करा, म्हणजे इकडे दोन्ही मी कॉम्प्रोमाइज, 11 नाही देणार, 13 नाही देणार, तर 14 मध्ये तर संधी द्या. तर 14 मध्ये म्हणत आहेत की आता ती काल प्रवेश झालेला युवती काँग्रेसचे आहेत जिल्हाध्यक्ष, व त्यांच्या आईचं तिकिटासाठी त्यांनी बोलत आहेत. मग माझं म्हणणं होतं की आम्ही 8 वर्ष झालं या पक्षासाठी काम करतो. 8 वर्षात तुम्ही आमच्या कार्याची दखल घेऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला तिकिटाची निश्चिती देऊ शकत नाही, म्हणजे काम करून बाकीचे तर कार्यकर्त्यांनी काय करायचं हा प्रश्न आहे आता. जे एकंदरीत असं आहे की पक्षांतर्गत पक्ष बदलून आलेल्या लोकांना पहिलं प्राधान्य दिलं जातं भाजपमध्ये, असं. मी 11 मध्ये लढायचं म्हणल्यावर मी बाहेरचा उमेदवार म्हणून नको म्हणून डावलले मला, आणि आज त्या 11 मध्ये 3 उमेदवार बाहेरचे दिलेत. हे कुठलं गणित आहे? बरं तुम्ही 13चं बोलताय, 13चं ठीक आहे, सगळा विषय इथला आहे. 14 मध्ये काय अडचण होती ऍडजस्ट करायची? 14 मध्ये तर सगळं माझं घर तिथं 14 मध्ये पण आहे, तिथं पण आम्हाला संधी द्या म्हणली, पण तिथं पण संधी द्यायची नाही. नवीन जिल्हाध्यक्ष आले त्यांना लगेच संधी. त्यांनी आमच्यावर हसतील भाऊ की एवढं वर्ष काम करून निष्ठावंताला संधी नाही, घ्या आम्ही पैशावर घेतो तिकीट. हे असाच विषय झाला आता. म्हणजे सगळं आर्थिक गणितावरच तिकिटाची 100% आर्थिक आहे, काहीच विषय नाही त्याच्यात. दुसरं काय, काम करणाऱ्याला डावलण्यासाठीचा काय विषय आहे मला एवढंच सांगा तुम्ही. म्हणजे काम करणाऱ्याला संधी नाही, मग तिकीट कुठल्या निकषावर चालू? सर्वे मध्ये प्रवीण आंबेलगेकर असते आणि निखिल गायकवाड असते. आज सर्वेला चला तुम्ही, 11 मध्ये चला, 13 मध्ये चला, 14 मध्ये चला, ह्या तिघाच्या नावात माझं नाव काढून दाखवा, मी तुम्हाला मानतो. काय भूमिका काय असणार आहे आपल्याला? भूमिका काय नाही, संधी द्यावी, नाही भेटली तर माझं मी लढायला तयार आहे, एवढंच मला त्यांना सूचना करायची. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निखिल गायकवाड यांचा राजीनामा दिलेला आहे. आणि पक्षाने जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी लढू, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी व्यक्त केलेलं आहे.
भारतीय जनता पार्टीचा हा पहिला बळी म्हणला तरी हरकत नाही. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.